एसके पब्लिसिटी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एसके पब्लिसिटी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। राष्ट्रीय शिक्षण धोरण NEP 2020 अंतर्गत इयत्ता 6वीच्या नवीन अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डाएट नंदुरबार तसेच पंचायत समिती तालुका गट साधन केंद्र नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय प्रशिक्षण TOT प्रशिक्षणास रविवार दिनांक 6 जुलैपासून उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला। हे प्रशिक्षण श्री श्राप हायस्कूल नंदुरबार येथे दिनांक 6 जुलै ते 9 जुलै 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आले। या प्रशिक्षणास प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार डॉक्टर दीपक साबळे साहेब, अधिव्याख्याता डाएट डॉक्टर रमेश चौधरी साहेब व पंचायत समिती तालुका गट साधन केंद्र नंदुरबार गट शिक्षणाधिकारी नंदुरबार चौरे साहेब यांनी भेट देऊन अनमोल मार्गदर्शन केले। या 4 दिवसीय प्रशिक्षणात तालुक्यातील विविध शाळांतील शिक्षक प्रशिक्षक सहभागी झाले असून राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या नवीन अभ्यासक्रमाची संकल्पना, विषयनिहाय अध्यापन पद्धती, अध्ययन निष्पत्ती, अनुभवाधारित शिक्षण, कृतीप्रधान अध्यापन, सतत सर्वकष मूल्यमापन, कौशल्याधारित शिक्षण, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर तसेच विद्यार्थी केंद्रित अध्यापन याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात येत आहे। प्रात्यक्षिके, गटचर्चा सादरीकरणातून मिळत आहे मार्गदर्शन। प्रशिक्षणादरम्यान विषय तज्ज्ञांकडून प्रात्यक्षिके, गटचर्चा, कृती सत्रे सादरीकरणे आणि अध्यापनातील नाविन्यपणे उपक्रमाची माहिती देण्यात येत आहे। प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहभागी प्रशिक्षक आपल्या कार्यक्षेत्रातील शिक्षकांना प्रशिक्षण देऊन नवीन अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना, राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार विद्यार्थ्यांमध्ये विचारशक्ती, सर्जनशीलता, समस्या सोडवण्याची क्षमता, संवाद कौशल्य आणि जीवनोपयोगी कौशल्यांचा विकास घडवून आणणे हे अभ्यासक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट असून त्या दृष्टीने हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। शिक्षण विस्तार अधिकारी मंगेश निकम साहेब, प्रशिक्षण समन्वयक आहेत कुलप्रमुख नरेंद्र पाटील सर, सर्व सुलभक बंधू भगिनी वृंद व गुरुजन वर्ग। या 4 दिवसीय प्रशिक्षणात तालुक्यातील विविध शाळांमधील शिक्षक प्रशिक्षक सहभागी झाले असून राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या नवीन अभ्यासक्रमाची संकल्पना, विषयनिहाय अध्यापन पद्धती, अध्ययन निष्पत्ती, अनुभवाधारित शिक्षण, कृतीप्रधान अध्यापन, सतत सर्वकष मूल्यमापन, कौशल्याधारित शिक्षण, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, विद्यार्थी केंद्रित अध्यापन याविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे। प्रात्यक्षिके, गटचर्चा सादरीकरणातून मिळत आहे मार्गदर्शन। प्रशिक्षणादरम्यान विषय तज्ज्ञांकडून प्रात्यक्षिक, गटचर्चा, कृती सत्रे सादरीकरणे आणि अध्यापनातील नाविन्यपणे उपक्रमाची माहिती देण्यात येत आहे। प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहभागी प्रशिक्षक आपल्या कार्यक्षेत्रातील शिक्षकांना प्रशिक्षण देऊन नवीन अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना, राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार विद्यार्थ्यांमध्ये विचारशक्ती, सर्जनशीलता, समस्या सोडवण्याची क्षमता, संवाद कौशल्य आणि जीवनोपयोगी कौशल्यांचा विकास घडवून आणणे हे या अभ्यासक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट असून प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले।